हॅलो. आपल्या घरातली सगळी यंत्र, एसी, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, अगदी आपला लॅपटॉप सुद्धा, ही जी सगळी यंत्र असतात ना, ती अशी सुरळीत सुरू असली की कसं बरं वाटतं. पण त्यातलंच एखादं यंत्र जर बिघडलं, त्याने मान टाकली, तर आपल्याला चैन पडत नाही. मग आपण ते दुकानदाराकडे घेऊन जातो. दुकानदार सांगतो की ह्या पार्ट मध्ये हलकासा कचरा अडकला होता, तो साफ करण्याची गरज होती. किंवा मग त्या यंत्राचा एखादा पार्ट बिनकामाचा झालेला असतो, जो चेंज करण्याची गरज असते. मग आपल्याला तो चेंज करून दिला जातो. तेव्हा कुठे जाऊन ते यंत्र पुन्हा सुरळीत सुरू होतं. आपल्या दररोजच्या आयुष्यामध्ये सुद्धा असंच असतं. म्हणजे कुठेतरी काहीतरी मायनर प्रॉब्लेम झालेला असतो, ज्या प्रॉब्लेम मुळे आपल्या आयुष्यातले सगळे जे एरियाज असतात ना, त्यावरती इम्पॅक्ट पडलेला असतो. तो प्रॉब्लेम असा असतो की जो आपल्या लक्षात सुद्धा येत नाही, पण त्याने सगळंच बिघडवून टाकलेलं असतं. कुठेतरी काहीतरी गणलेलं असतं. पण ते काय आहे, तो एक्झॅक्ट प्रॉब्लेम काय आहे, हे जेव्हा आपल्याला कळतं ना, तेव्हा मग त्याच्यावरती उपाय करणं सोपं जातं. त्याच्यावरती ऍक्शन घेणं सोपं जातं. ते यंत्रासारखं असतं. ते यंत्रातला हलकासा कचरा जसा आपण काढून टाकला, त्यातला बिघडलेला पार्ट बदलून टाकला की मग ते यंत्र जसं पूर्ववत होतं ना, तसंच कुठे काय खुपतंय, कुठे काय गणलंय, काय प्रॉब्लेम झालाय, तो ओळखून त्यावरती ऍक्शन घेतली की मग पुन्हा सगळं पूर्ववत होतं. त्यामुळे नक्की काय प्रॉब्लेम झालाय ते एकदा फाइंड आउट करा, ते शोधा, ज्यामुळे सगळ्या गोष्टी बिघडल्यात. ते एकदा तुम्ही केलंत ना की मग सगळ्या गोष्टी पुन्हा पूर्ववत व्हायला मदत होईल.